पत्रकारितेच्या जगात एकेकाळी मोठं नाव असलेल्या तहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई हायकोर्टानं मोठा धक्का दिलाय। 2013 सालच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात 6 ऑगस्टला मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानं त्यांना दोषी ठरवलंय। सत्र न्यायालयाचा त्यांना निर्दोष ठरवणारा 2021 चा निकाल हा हायकोर्टानं रद्दबातल ठरवलाय। हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि या निकालाचं महत्त्व काय आहे सविस्तर जाणून घ्यायचंय। तर हे प्रकरण आहे 2013 साली गोव्यातील एका 5 स्टार हॉटेलमध्ये घडलेलं। तहलका मासिकाच्या मॅगझिनच्या एका वार्षिक थिंक फेस्ट परिषदेदरम्यान तरुण तेजपाल यांच्यावर त्यांच्याच एका ज्युनियर महिला सहकार्यानं हॉटेलच्या लिफ्टमध्ये 2 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता। या आरोपानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली। या घटनेनंतर पीडित तरुणीनं तात्काळ तक्रार दाखल केली आणि तरुण तेजपाल यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा हा नोंदवण्यात आला। नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांना अटक सुद्धा करण्यात आली। हे प्रकरण गोव्याच्या मापुसा इथल्या सत्र न्यायालयात चाललं। अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर 2021 मध्ये सत्र न्यायालयानं तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली। सत्र न्यायालयानं त्यावेळी असं निरीक्षण नोंदवलेलं की पीडित महिलेचं वर्तन हे लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या व्यक्तीसारखं नव्हतं। तिच्या फोन मेसेजवरून ती घाबरलेली किंवा धक्का बसलेली दिसत नव्हती। पण सत्र न्यायालयाच्या या निकालाला गोवा सरकारनं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं। गोवा सरकारनं आपल्या अपिलात थेट म्हटलं की सत्र न्यायालयानं पुराव्यांचे योग्य मूल्यांकन केलं नाही आणि लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या व्यक्तीच्या वर्तनाबद्दलच्या जुन्या विचारसरणीवर आधारित निर्णय दिला। राज्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हायकोर्टात बाजू मांडताना असंही सांगितलं, नो मीन्स नो याचा अर्थ स्पष्ट आहे की पीडितेचं वर्तन हे कसं असायला पाहिजे याबाबत कोणताही निश्चित मापदंड नाहीये। त्यांनी तेजपाल यांनी पीडितेला पाठवलेले माफीचे ईमेल सुद्धा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर केले, ज्याला अभियोग पक्षानं त्यांच्या गुन्ह्याची कबुली सुद्धा मानले। आज 6 ऑगस्टला न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठानं सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत तरुण तेजपाल यांना दोषी ठरवलं आणि तरुण तेजपाल यांना 10 वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला। न्यायालयानं त्यांना शरणागती पत्करण्यासाठी 1 आठवड्याचा कालावधीही दिलाय। या निर्णयामुळे सुमारे 13 वर्ष चाललेल्या या हाय प्रोफाईल प्रकरणाला एक वेगळं वळण मिळाले, महत्त्वाचं वळण मिळाले। आता तेजपाल यांना IPC कलम 376(2)F 376(2)K बलात्कार आणि 354A 354B लैंगिक छळ आणि गुन्हेगारी शक्तीचा वापर या अंतर्गत दोषी सुद्धा ठरवण्यात आले। या कलमांखाली किमान 10 वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा त्यांना होऊ शकते, जी जन्मठेपेपर्यंत वाढू सुद्धा शकते। दोषी ठरवल्यावर तरुण तेजपाल यांनी आपल्या वयाचा हवाला देत आणि कुटुंबाची स्थिती पाहून सहानुभूतीची मागणी केली। त्यांचं वय 62 आहे। मात्र सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याला विरोध करत तेजपाल हे पीडितेच्या वडिलांच्या वयाचे होते आणि तरी त्यांनी अशा प्रकारे विश्वासभंग करू नये असं नमूद केलं। 2013 मधल्या लैंगिक छळाच्या या प्रकरणात हायकोर्टानं आपल्याला 10 वर्षाच्या कारावासाची जेव्हा शिक्षा सुनावल्यानंतर तरुण तेजपाल यांनी या निर्णयाला निराशाजनक म्हटलं। न्यायालयाच्या या निकालानंतर तरुण तेजपाल म्हणाले की आम्ही या निकालामुळे खरं तर अत्यंत निराश झालोय। आमचं असं म्हणणं आहे की या प्रकरणातील पुराव्यांचा योग्य प्रकारे विचार केला गेला नाही। मी पूर्णपणे निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत। आम्ही या निर्णयाच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात अपील करू। मी एका राजकीय कटाचा बळी ठरलोय। हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे। आता या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या निकालावर तुमचं मत काय आहे? सत्र न्यायालयाचा निर्णय फिरवून तेजपाल यांना दोषी ठरवणं योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।